माणसाला जीवनभर सांभाळण्याची कसरत करावी लागते. त्याला सगळं काही सांभाळतच राहावं लागतं. कुठलं काही आपल्या हातातून निसटून जाईल याची त्याला सदैव चिंता असते. असं हे सगळं सांभाळतच त्याच्या जीवावर स्वतःचं अस्तित्व माणूस उभा करतो आणि हेच माझं अस्तित्व आहे असं त्याची एक दृढ समज होऊन बसते. आणि माझ्यापासून जर काही गेलं जे मी सांभाळतो आहे तर मग जणू काही मीच संपतो आहे की काय अशा पद्धतीचा माणसाला अनुभव येतो. कारण त्याने त्या स्वतःच्या अस्तित्वाची कल्पनाच त्या सगळ्या गोष्टीला धरून केलेली असते. वास्तविक पाहता त्याच्याजवळ जे काही आहे ते काही सदाच त्याच्याकडे नव्हतं किंवा ते गेलं तरी त्याला काही फरक पडणार आहे असंही नाही. परंतु अशा प्रकारची एक धारणा, एक मान्यता, एक अभ्यास त्याला घडलेला आहे की या सगळ्याच्या जीवावरच माझं अस्तित्व आहे, नाही तर जणू मी नाहीच. आणि ते पक्क झालेलं आहे, एकदम पक्क. तर अशा प्रकारे स्वतःनेच तयार करून घेतलेल्या बेडीमध्ये माणूस बंदिस्त होतो आणि जीवनाचं एक वेगळं सत्य तो मानायला लागतो. आता ते अपरिहार्य रूपानं ते आता पक्क झालेलं आहे आणि तेच त्या ठिकाणी त्याच्या सुखदुःखाला कारण ठरतं आहे. वास्तविक पाहता सुखदुःखाचं चक्र अशा प्रकारच्या धारणा मान्यतेतूनच चालू होतं आणि त्या चक्रामध्ये माणूस पुरता अडकतो आणि तो हेच जीवन आहे असं तो समजू लागतो की याच्या पलीकडे काही वेगळं जीवन आहे याची कल्पनासुद्धा त्याच्या मनाला येण्याचं काही कारण नाही. कारण मन ज्या गोष्टीचा अनुभव घेतं, जे त्याच्या स्मृतीमध्ये आहे तेवढीच कल्पना आपण करू शकतं त्याच आधारावर, आणि त्याच्या पलीकडे जाऊन ते करू शकत नाही. आणि म्हणून ह्या सगळ्या बेडीलाच जणू माणसाने जीवन समजलेलं आहे. म्हणून या सगळ्याच्या बाहेर जाऊनही माझं एक परिपूर्ण अस्तित्व आहे याची जाणीव जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत माणूस मग सुख आणि दुःखाच्या चक्रातच राहणार याच्यात शंका नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आनंदरूप जीवनासाठी अध्यात्म माणसाला स्वतःचं स्वयंपूर्णत्व त्याच्यामध्ये जाण्यासाठी मार्गदर्शन करतं. आणि तेच खऱ्या अर्थाने अंतिम ज्ञान आहे की जे मला कोणत्याही आधाराशिवाय उभं करतं, कोणत्याही मान्यतेशिवाय, धारणेशिवाय माझं जे पूर्ण अस्तित्व आहे त्याच्यामध्ये